लाडकी बहीण योजना याच्यामध्ये आपण सगळ्यांना माहिती की नारी दूध शक्ती ऍप याच्यामधून आपण फॉर्म भरत आहोत। याच्यामध्ये सगळ्यात मोठी आतापर्यंतची अपडेट आलेली आहे। तर त्या अपडेटमध्ये तो जो ऑप्शन आलेला आहे नवीन ऑप्शन त्याचा नेमका अर्थ काय आहे आता, आणि जर तुमचा पेंडिंग फॉर्म असेल तर त्याचं नेमकं पुढे काय होणार आहे आणि त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला नेमकं काय होणार ह्या सगळ्यांची गोष्टीची ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्हाला सगळ्यात तुम्हाला आधी महत्त्वाचं सांगतो की हे बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो बाण दिसत आहे कोपऱ्यात ते आय बटन जे दिसतं आहे तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डनच्या शेजारी जे काही आय बटन आहे हे नवीन अपडेट आहे। जर आता तुम्ही म्हणाल की माझ्या याच्यामध्ये हे ऑप्शन दिसत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला जायचंय प्ले स्टोअर वरती। प्ले स्टोअरवर जायचं, जी नारी दूध शक्ती ऍप आहे तुमचं त्याला तुम्ही अपडेट करायचं आहे। अपडेट केल्यानंतर तुमचं ज्यावेळेस अपडेट पूर्ण होईल, अपडेट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, तुमचं जे काही केलेले अर्ज आहेत तिथं दिसतंय तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुमचं जे काही केलेले अर्ज असतं बाण दाखवला आहे बघा मी इथं व्हिडिओमध्ये नीट बघायचंय। जिथं तुम्ही नारी शक्ती दूध ऍप जे तुम्ही डाउनलोड केलं अपलोड केल्यानंतर म्हणजे अपडेट केल्यानंतर तुमचं जे काही केलेले अर्ज आहेत याच्यावरती क्लिक करायचंय। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही भरलेला फॉर्म आहे तो दिसेल इथं। आता हा फॉर्म असा दिसणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे। आणि हा जो सगळ्यात वरती मोठा वरचा जो अपडेट आलाय त्याचा स्क्रीनशॉट मी लावलेला आहे। आता हे बघा SMS व्हेरिफिकेशन डन हे खूप महत्वाचं आहे आता, कारण SMS व्हेरिफिकेशन डन झाल्यावरच हे तुमचं चिन्ह जे आहे आयवाला चिन्ह हे दिसतंय कुठं कुठं, आणि कुठं कुठं अपडेट केल्यानंतर पण दिसत नाही। तर त्यांनी काही घाबरून जायची गरज नाही। वरून जसं जसं प्रोसेस होतो आहे फॉर्म तसं तसं हे अपडेट प्रत्येक अकाउंटला पण येत आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। आता खूप जणांचं असं म्हणणं येत आता की आमचं फक्त इन पेंडिंगच दिसत आहे, तर काय करायचंय, इन पेंडिंग टू सबमिटेड दिसत नाही। तर हे बघा इन पेंडिंगचा अर्थ असा आहे की तुमचा अजून फॉर्म त्या पहिल्या लेवल पर्यंत गेलेला नाही आणि तो पुढे सबमिट झालेला नाही। तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, थोड्या दिवसात ते पण इन पेंडिंग टू सबमिटेड तुम्हाला दिसेल। काय होतं आता काही जणांनी फॉर्म भरत गेलेले आहेत, काही जणांनी खूप आधी भरलेले आहेत, तसं टप्प्यानुसार काम होत आहेत। तर पहिल्या टप्प्यातले हे काम चालू आहे। ज्यांचे SMS व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे, हिरवं ज्यांना आलेलं आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही। पण ज्यांचं लाल आलेलं आहे SMS व्हेरिफिकेशन लाल दिसत आहे तर त्यांना SMS व्हेरिफिकेशनची गरज आहे, कारण काय होतं त्यांचं SMS व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये, तर ते होईल हे लक्षात घ्या। त्यासाठी काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ह्याला पहिल्यांदा अपडेट करायचंय। आता अपडेट करायचं कोणाला माहित नसतं तर त्यांनी प्ले स्टोअरवर जायचंय, प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूध ऍप टाकायचंय, तिथं अपडेटचं बटन येईल, अपडेट करायचंय। हे बघा आता एडिट फॉर्म वरती पण खूप जणांचे प्रश्न आहेत की दादा आम्ही एकदाच फॉर्म एडिट करू शकतो का, दोनदा करू शकतो, तीनदा करू शकतो। हे बघा सगळ्यांना माझी एक विनंती आहे, आत्ता तरी आपण हा जो काही फॉर्म आहे हा फक्त फॉर्म एकदाच एडिट करू शकतोय। कारण काय होतंय आपल्याला माहिती आहे दररोज काही ना काही अपडेट येत आहेत। जर तुम्ही अवेअर असाल याच्या बाबतीत तर तुम्हाला समजत असेल की दररोज काही ना काही येते, पण ही सगळ्यात मोठी अपडेट आजची आहे। तर सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, सगळं समजून सांगणार आहे की काय होणार आहे, काय करायचंय पुढं। तर एडिट करताना ज्यावेळेस तुम्ही दुरुस्त करताय फॉर्म, एडिट फॉर्मवर क्लिक करताय तर प्लीज चुकीची माहिती टाकू नका। चुकीची माहिती टाकल्यानं तुम्हाला त्रास होणार आहे, पुढे फॉर्म रिजेक्ट होईल किंवा तो डिसअप्रूव्ड होईल। आता हे फॉर्म ते जे काही बोललो मी ते पुढे तुम्ही समजून सांगणार आहे, ह्याचे जे काही अर्थ आहेत ते पेंडिंग म्हणजे रिजेक्टेड काय असतं, डिसअप्रूव्ड काय असतं ह्याचं मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर शक्यतो तुमचा फॉर्म बरोबर असेल तर प्लीज एडिट करू नका, उगाच एडिट करायची काही गरज नाही। माझ्या शेजाऱ्याने एडिट केला म्हणून मी पण एडिट केला असं काही करू नका, कुणाचं ऐकू नका। जर तुमचा फॉर्मवरची जी सगळी माहिती आहे ती जर अचूक असेल, तुमचे फॉर्मचे जे काही जे तुम्ही फोटो टाकलेले आहेत, जे काही डॉक्युमेंटचे फोटो आहेत ते अचूक असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही। चला आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, इन पेंडिंग टू सबमिटेडचा अर्थ काय असतो हे लक्षात घ्यायचं आहे पहिल्यांदा। आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या आय बटनचा अर्थ काय हे तुम्हाला सांगतो मी। हे बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतायत की इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय असतं, हे काय असतं। मग ह्यासाठी आता आपल्याला ऍप्लिकेशनवरच कळणार आहे की नेमकं आपलं जे काही आपला फॉर्म हे कुठल्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे हा पात्र ठरतोय की नाही पात्र ठरतोय, अपात्र ठरतोय की काय ठरतोय। आता तुम्ही म्हणाल काही जणांना मी व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही यादी तुम्ही स्वतःचे बघू शकता तुमच्या मोबाईलवर, तर लोक म्हणतात की यादी कुठं लागले,
यादी अशी नसते लागत. हा जो ऑप्शन आहे ही एक प्रकारची यादीचा संकेत आहे. जर तुमचा अप्रूव्ह झाला म्हणजे तुम्ही यादीमध्ये नाव आलं तुमचं, बरोबर, तिथंच तुम्हाला कळतं ना की तुम्ही अप्रूव्ह झाले म्हणजे तुम्ही यादीमध्येच आहे ना. तुमची पूर्ण यादी नसते लागत कुठं. तुम्ही आता सगळं ऍप्लिकेशनवरच येणार आहे, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. ऑनलाईन पद्धतीनेच सगळं होणार आहे. पूर्ण यादी अशी कोणाशीच बघता येणार नाही तुम्हाला. तुमचं फक्त तुम्हाला दिसणार आहे, हे लक्षात घ्यायचंय. यादी लागली याचा अर्थ असा आहे की तुमचा जो काही यादीमध्ये लागण्यासाठी पात्र ठरण्यासाठी तुमचा फॉर्म कुठल्या स्टेजमध्ये आहे, इन पेंडिंग टू सबमिटेड आहे, डिसअप्रूव्ड आहे, ही सगळं आय बटनवर तुम्हाला कळणार आहे. आता आय बटनची सगळ्यात महत्वाचं जे काही अपडेट आहे ते तुम्हाला देतो. आय बटन खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसतोय, म्हणजे असं काही चित्र दिसतंय. त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे की तुमचा फॉर्म कुठल्या स्टेजमध्ये गेल्यानंतर, म्हणजे जो काही मेसेज असतो पेंडिंग आहे, पेंडिंग टू सबमिटेड, तर मग ह्याचा अर्थ काय, बरोबर. आता खूप जणांना प्रश्न पडतो की माझा जो फॉर्म आहे तो पेंडिंग टू सबमिटेड आहे, मग आता ह्याचा अर्थ काय बाबा. मग ह्याला विचार त्याला विचार आणि कुणी कुणी चुकीची माहिती सांगतं. आणि आता मी व्हिडिओ चांगला जरी टाकत असेल तरी काही लोक कमेंट करतात चुकीची, त्यांना पण माहित नसते ऍक्च्युली, बरोबर का नाही. जर माहित असेल तर त्यांनी नीट माहिती सांगावी लोकांना. एक लक्षात घ्यायचंय, पेंडिंग टू सबमिटेडचा अर्थ काय लक्षात घ्यायचा आहे पहिल्यांदा. आता खूप जणांचा प्रश्न आहे का, पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय, तर जो काही तुम्ही भरलेला फॉर्म आहे तो अद्याप म्हणजे अजूनही सबमिट झालेला नाही, तो फक्त पेंडिंग मध्येच आहे, अजून सबमिट झालेला नाही. त्याची काही जी अंतिम सबमिशनसाठी जे काय आहे आपण त्याच्यामध्ये फायनल सबमिशन जे आहे ते अजून झालेलं नाहीये. हे बघा, याच्यामध्ये 2 स्टेज आहेत. पहिल्यांदा पेंडिंग टू सबमिटेड आणि परत सक्सेसफुली सबमिटेड असं आहे. तर पेंडिंग टू सबमिटेडचा अर्थ आहे की तुम्ही पहिली स्टेज तर पार केली पण तुमचं फायनल सबमिशन अजून झालेलं नाहीये. त्यामुळं लगेच हे करू नका की आता काय होईल, काय होणार नाही. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या त्यांना तर ते पुढे सांगतील काय करायचंय ते, लक्षात घ्या. आता हा झाला पहिला स्टेटस. आता दुसरा स्टेटस काय असतो बघा, अप्रूव्ड. इथं दिसतंय तुम्हाला अप्रूव्ड म्हणजे मंजूर. आता एक लक्षात घ्या, वरी इंग्लिश आहे खाली मराठीचा अनुभव आहे. अप्रूव्ड हा दुसरा स्टेटस आहे. अप्रूव्ह मध्ये काय असतं हे लक्षात घ्यायचंय. अप्रूव्ड म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तुम्ही जो काही सबमिट केलेला आहे तो पूर्णपणे पात्र झालेला आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणू शकता की तुम्ही माझं यादीत नाव आलेलं आहे असं म्हणू शकता, बरोबर. यादीत नाव असं यादी कुठेही येणार नाही, अजून एक सांगतो. सध्या तरी यादी कुठेही आलेली नाही. यादीत नाव आलं याचा अर्थ असा की जर तुम्ही अप्रूव्ड दिसत असेल, आता ही प्रोसेस चालू आहे मित्रांनो, लगेच अप्रूव्ह दिसत नाही, पण ह्या मेसेज ही इन्फॉर्मेशनची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, लोकांना स्टेटस माहित नाहीत, स्टेटसचे अर्थ माहित पाहिजेत. अप्रूव्ड म्हणजे काय, तुमचा आता फॉर्म रिव्ह्यू केलेला आहे आणि तो ऍक्सेप्ट पण केलेला आहे. आता तुम्हाला कुठलीही याच्यावरती ऍक्शन घ्यायची गरज नाही. कळलं तुम्हाला, कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडनं आता काही चुकीचं झालेलं नाहीये. एक प्रकारे तुमचा फॉर्म आता पात्र ठरलेला आहे, हे लक्षात घ्यायचंय. पात्र ठरला, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पुढचा स्टेटस जो आहे बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा आहे रिजेक्टेड. रिजेक्टेड म्हणजे काय आता हे लक्षात घ्यायचंय, कारण खूप जणांना रिजेक्टेड वरती प्रश्न पडणार आहेत आणि कन्फ्युजन पण होणार आहे. तर रिजेक्टेड म्हणजे काय, तर तुम्ही फॉर्म भरलेला आहे पण तो स्वीकारला गेलेला नाहीये, बरोबर. पण तुम्ही तोच फॉर्म परत एडिट नाही करू शकत, असं काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही तो फॉर्म परत नाही हे करू शकत, तोच फॉर्म रिसबमिट नाही करू शकत, पण नवीन फॉर्म तुम्ही भरू शकता, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. समजलं. आता समजा मी पहिल्यांदा फॉर्म भरला होता, सगळं काहीतरी चुकीचं गेलं, मग तो गेला रिजेक्ट होऊन आला, तो एकदा रिजेक्ट झाला की तो झाला, तुम्ही नवीन फॉर्म भरायचा आहे तिथं, लक्षात घ्यायचं. पुढचा आहे डिसअप्रूव्ड. डिसअप्रूव्डचा अर्थ काय आहे आता इथं. डिसअप्रूव्ड म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो मी. डिसअप्रूव्ड म्हणजे काय की तुमचा जो काही फॉर्म भरला होता तो स्वीकारला गेलेला नाहीये, परंतु जो काही तुम्ही जो काही चेंजेस केले तो ते बदल परत तुम्ही करू शकता, पुन्हा सबमिट करू शकता तो फॉर्म एडिट करून, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. आता हा जर तुमच्याकडे हा जर ऑप्शन दिसत नसेल, तुमच्या मोबाईलवरती जर हा ऑप्शन दिसत नसेल, तर पहिल्यांदा एक काम करायचं मित्रांनो, तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते अपडेट करायचं आहे. परत एकदा सांगतो, कारण काय होतं खूप जणांना म्हणजे कळत नाही एकदा सांगितल्यावर, किंवा आपण समजत नाही थोडं. तर मग मी त्यांच्यासाठी अजून एकदा सोपं भाषेत सांगतो की हे बघा दादांनो आणि सगळ्यांना, महिलांना पण, आपल्या जे काही बघत असतील सिस्टर वगैरे त्यांना पण सांगतो
जे आय बटन जर इथं तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये, हे जर दिसत नसेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोअर असतं आपल्या मोबाईलमध्ये, प्ले स्टोअरवर जायचंय, नारी शक्ती दूतवर जायचं, ऍप टाकायचं, नाव टाकायचंय, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा कॅन्सल किंवा अपडेट दिसेल तिथे, बरोबर. अपडेट जर असेल तर अपडेट करा आणि अपडेट नसेल तर वेट करा, अपडेट येऊ शकतं तुम्हाला. अपडेट तर सगळ्यांना सेमच येतं, असं काही नाही, अपडेट सगळ्यांना एकदाच येतं, त्यामुळे अपडेट येईल. पहिल्यांदा अपडेट करा, नंतर तो आय बटन दिसेल तुमचं. हे बघा आता खाली तुमचं स्टेटस दिसतं प्रत्येक वेळेस, लक्षात घ्यायचंय. इथं जे लिहिलंय ना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. आता इन पेंडिंग टू सबमिटेड हा एक स्टेटस झाला. आता या स्टेटसचा अर्थ हा आय बटनावरती आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि हा आता जसं समजा इथं तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर इथं काय दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड. अप्रूव्ड म्हणजे काय, तर हे आय बटनवर क्लिक करायचं, तिथं तुम्हाला दिसेल अप्रूव्डचा अर्थ काय. खूप जणांचं SMS व्हेरिफिकेशन राहिलेलं असेल तर ते नक्की लवकर होईल. ज्यांचं एडिट झालं असेल त्यांचं पण लवकरात लवकर पेंडिंग टू सबमिटेड पण दाखवल. आता कोणाकोणाचं अजून पेंडिंगच दाखवतंय, कारण काय होतं, त्यांनी उशिरा फॉर्म भरलेले आहेत. उशिरा फॉर्म भरलेले असतील, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राज्यामध्ये खूप जण एकदमच फॉर्म भरत आहेत, तर लोड आलेला आहे, तर थोडा वेळ लागू शकतो या गोष्टीसाठी, पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्याकडे 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला जर काय अजून प्रॉब्लेम वाटत असतील तर माझ्याशी शेअर करू शकता कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आत्ताच करा, परत लक्षात राहत नाही. तिथं सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करायला लगेच, आणि तर बेल आयकॉन आहे ते पण दाबून ठेवा, म्हणजे लगेच तुम्हाला व्हिडिओ येईल माझा. लक्षात आलं. आणि पटापटा एकदा लाईक करून टाका. लाईक झाल्यानंतर आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिलीला शेअर करा, कारण काय होतं, अचूक माहिती भेटली पाहिजे सगळ्यांना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यांना माहिती द्या. आणि काय तुम्हाला अजून डाऊट असतील ह्याच्यामध्ये ते तुम्ही नक्की कळवा मला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय शंका असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा. चला, जय महाराष्ट्र.